धुंडीराज काशीचा विघ्नहर्ता। काशी हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं क्षेत्र मानलं जातं। भगवान शंकरांचं हे निवासस्थान असून काशी विश्वेश्वराचं भव्य मंदिर इथे आहे। भाविक लोक दूरदूरहून या पवित्र भूमीला भेट देतात, गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करतात आणि आपल्या पापांचा नाश झाल्याचं समाधान अनुभवतात। इथे दररोज अनेक भक्त विश्वेश्वरावर अभिषेक करतात, पूजा अर्चा करतात आणि आयुष्यात एक मोठी यात्रा घडल्याचं समाधान मानतात। पण एकेकाळी या पवित्र काशी नगरीवर दुरासद नावाच्या एका क्रूर राक्षसाचं राज्य होतं। तो अत्यंत दुष्ट होता, ब्राह्मणांच्या धार्मिक कार्यांमध्ये अडथळे निर्माण करत असे आणि लोकांना अकारण त्रास देत असे। त्याच्या मनात दया आणि मायेचा लवलेशही नव्हता। महादेवांच्या या पवित्र क्षेत्रात वाढणारा हा असंतोष गणपती बाप्पा पाहत होते। दुरासदाच्या दुष्टपणामुळे त्यांचा संताप वाढत होता। गणपतींनी दुरासदाला ठार मारण्याचा निश्चय केला। त्यांनी आपला हा विचार आपले वडील भगवान शंकर आणि आई पार्वती यांना सांगितला। दुरासदाची दुष्टता भगवान शंकरांना माहीत होती आणि त्याच्याशी युद्ध करणं सोपं नव्हतं, पण गणेशाची शक्ती आणि युक्ती त्यांना चांगलीच ठाऊक होती। त्यांनी गणपतीला युद्धाची परवानगी दिली। अखेरीस दुरासद आणि गणेशाचं भीषण युद्ध सुरू झालं। सुरुवातीला राक्षसांच्या झुंडी मोठ्या संख्येने येत होत्या, पण जेव्हा भगवान विष्णूंनी गणपतीच्या मदतीला आपली सेना पाठवली तेव्हा राक्षसांची परिस्थिती बिघडू लागली। ते घाबरले आणि त्यांचा जोर कमी होऊ लागला। राक्षस पटापट कोसळू लागले। दुरासदाचा धीर सुटत होता, त्याला आपला पराभव स्पष्ट दिसत होता, तरीही तो आपल्या सैनिकांना लढण्यासाठी प्रोत्साहन देत होता। गणपतीला दुरासदाची संपूर्ण दुष्टता समजली होती। त्यांनीही आपल्या मनात दृढ निश्चय केला। त्यांनी आपल्या वडिलांचं श्री विश्वेश्वरांचं स्मरण केलं आणि आपल्या हातातील त्रिशूळ जोरात दुरासदावर सोडला। तो त्रिशूळ त्याच्या वर्मी लागला आणि दुरासद जमिनीवर कोसळला। राक्षसांमध्ये हाहाकार माजला। जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला। गणपतीचा विजय झाला। भगवान शंकर आणि पार्वती यांना आपल्या मुलाच्या पराक्रमाचं खूप कौतुक वाटलं आणि समाधान मिळालं। काशीवरील संकट दूर झालं होतं। सर्व लोक गणपतीचं कौतुक करत होते। भगवान शंकर गणपतीला म्हणाले, गणेश, आता तू काशीतच राहा, सज्जनांचं रक्षण कर आणि वाईट लोकांना शिक्षा दे, लोकांचे त्रास दूर कर। काशीतील लोकांनाही खूप आनंद झाला। ते म्हणाले, आम्हाला नेहमी मदत कर, धीर दे। आता तुला आम्ही दुसऱ्या कुठेही शोधायला जाणार नाही। आम्ही तुला धुंडीराज याच नावाने नेहमी ओळखू आणि तुझी प्रार्थना करू।